Okay, so good afternoon. We'll continue with unit number 3, that is projections of solids. So yesterday we have discussed what is meant by solids. So we understood that solid is a three-dimensional figures. They can be basically classified as, what is the basic classification? Solid is the basic classification. Do you remember? Polyhedra and solids of revolution. That is the basic classification. Is it correct? Yes, sir. Okay, then we have discussed a category group A in which top and the base are identical. One is cylinder, other is prism. And the name of the prism depends upon type of base. It may be triangular prism, square prism, pentagonal prism, or hexagonal prism. Let me revise quickly. Cube is also called as hexahedron. All the 6 faces are equal. Similarly, group B solids, which are having apex. So it contains cone and pyramids. Name of the pyramid depends upon base. It may be triangular, square, pentagonal, hexagonal. Similarly, tetrahedron. So tetrahedron हा basically कोणत्या टाइपचा pyramid सांगू शकते? Tetrahedron comes under which category? तर तो triangular prism आहे. लक्षात येत आहे का? त्याचा बेस जो आहे हा कसा आहे हो? ट्रायंगल आहे. बघा हे जर तुम्ही दोन कंपेअर केले तर हे सिमिलर आहे. ठीक आहे. फक्त ट्रायंगुलर पिरामिड मध्ये काय असतं? या लॅटरल फेसेस आणि बेस हे कसे असतात? नॉन आयडेंटिकल. कुठतर नोट करा. ट्रायंगुलर पिरामिड मध्ये काय असतं? बेस अँड लॅटरल फेसेस आर नॉन आयडेंटिकल. आणि टेट्राहेड्रॉनच्या केस मध्ये काय असतं? लॅटरल फेसेस अँड बेस they are identical. So note down this point. Tetrahedron is basically हा basically कोण आहे? Triangular pyramid. पाहिजे असेल तर मी नोट करून देतो. व्हाईट बोर्ड दिसतोय शेअर केलेला? थोडस स्लो आहे का नेटवर्क आज? I think it is visible to you now. Yes, sir. आज थोडस ढगाळ वातावरण आहे, नेटवर्कचे इश्यू येणार आहेत. But we have decided we are not going to be disturbed by any situation. Okay. Tetrahedron is basically an equilateral triangular pyramid. I must mention one thing. एक विषय निघाला म्हणून मी सांगतो. I remember the year 2006. ज्यावेळी विद्यापीठातले सर्व ग्राफिक्सचे शिक्षक जमा झाले होते आणि त्याच्यामध्ये मी एक छोटासा लहान अनुभव नसलेला व्यक्ती म्हणून उभा होतो. 15 वर्षाखालची गोष्ट आहे. आणि त्यावेळी सर्वांची सोलापूर विद्यापीठामध्ये एमसीक्यू त्यावेळी पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाले होते. आणि त्यावेळेस सर्वांना एक कॉमन प्रश्न विचारण्यात की ग्राफिक्स मध्ये एमसीक्यू तयार होऊ शकतात का? ठीक आहे. तर त्यावेळेस सर्वांचं उत्तर असते ग्राफिक्स मध्ये एमसीक्यू तयार होऊ शकत नाहीत. बट आय वॉज द ओनली पर्सन हु थॉट दॅट ग्राफिक्स मध्ये एमसीक्यू तयार होऊ शकतात. बरोबर आहे का? त्यामुळं 15 वर्षांनी ज्यावेळी ह्या गोष्टी रिअलिटी मध्ये आलेल्या दिसतात त्यावेळी थोडस मला पण आनंद होतो. आता ती आनंदाची गोष्ट नाही. ऍक्च्युअली पेपर पेन्सिल ड्रॉइंग इज बेसिकली इंजिनिअरिंग ग्राफिक्स. But conceptual MCQs can be there in graphics. Okay, that is what I thought before 15 years. ठीक आहे. त्यामुळे टेट्राहेड्रॉन हा कुठल्या टाइप मध्ये येतो? इक्विलॅटरल ट्रायंग्युलर पिरामिड. हे लक्षात राहील तुमच्या? Yes, sir. All the 4 faces are identical.
ओके, इव्हन इन लास्ट इयर ज्यावेळी ग्राफिक्स पहिल्यांदा लॉकडाऊन पडला मार्च 2020 मध्ये आणि मे मध्ये ज्यावेळी ग्राफिक्सची एमसीक्यू टाईप एक्झाम घ्यायचा प्रयत्न झाला, त्यावेळेस सुद्धा बऱ्याच लोकांचं मत असं होतं ग्राफिक्स मध्ये एमसीक्यू तयार होऊ शकत नाही, ते 1 मार्काचे. ओके, बट एव्हरीथिंग इज पॉसिबल. ओके, देन क्यूबचं दुसरं नाव सांगा. क्यूब इज ऑल्सो कॉल्ड एज हेक्साहेड्रॉन. क्यूब और हेक्साहेड्रॉन. हा बेसिकली कोणता टाइप येतो? इज बेसिकली कोणत्या टाइप मध्ये? प्रिझम मध्ये येतो, बरोबर आहे का? आणि त्याचं बेस कसं आहे? स्क्वेअर. लक्षात येते का? येस. इज बेसिकली अ स्क्वेअर प्रिझम. All 6 faces type of all the 6 faces are identical. ओके, याच्यात फोटो वगैरे कमी काढत बसत नाही, ड्रॉइंग काढत बसत नाही, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. Okay, shall we continue the PPTs now? Yes, sir. Okay, recording चालू झाले का? चालू आहे. Okay. So we have understood regarding basic types of solids. Okay. Now, if you consider maybe a prism or pyramid, okay, it will have number of faces. Faces म्हणजे काय? Surfaces. बरोबर आहे का? बऱ्याच लोकांना सर हा शब्द आवडत नाही, त्यामुळे काय करतात? सरफेसच्या ठिकाणी फेस असा शब्द वापरतात. बरोबर आहे का? जोक होतं, कळलं नसेल तर सांगतो. तर सरफेसला दुसरं नाव काय आहे? फेस असं आहे. ठीक आहे. आणि एजेस म्हणजे काय? तर साइडचे असतात. ओके, तर त्यानुसार कालचे तुम्ही सरफेसचं फक्त डिस्क्रिप्शन दिलं होतं. काल तुम्ही सरफेसचं डिस्क्रिप्शन देताना काय सांगत होतो? आयदर बेस और टॉप और लॅटरल सरफेस. डू यू रिमेंबर दॅट? सेम एक्सरसाइज आपल्याला आज आता एजेस किंवा साइड्स विषयी करायचा आहे सॉलिडच्या. ओके, तर ज्या थोडंसं आपले 10 मिनिटं गेलेत आजच्या लेक्चर मधली, तर आपण काय करूया? बोर्डवरती ड्रॉ कमी करूया, रिवाइज करूया फार तर. ओके. Okay, tell me what is square prism? Square prism is a solid in which base and top are identical in the form of square. Number of lateral faces किती येतो? 4. ठीक आहे. Now we'll talk about the edges of the solid. So you know that edge means any side. मग ती साइड प्लेनची असेल किंवा सॉलिडची असेल, त्याला आपण काय म्हणतो? एज म्हणतो. ठीक आहे. तर एजचं जे डिस्क्रिप्शन आहे ते कशानुसार ठरतं? तर ती एज कोणत्या सरफेस वरती आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, ही जी एज आहे ही कोणत्या सरफेस वरती? मला सांगा, बेस वरती आहे का, टॉप वरती आहे का, लॅटरल सरफेस वरती आहे? तर ऑफकोर्स याचं उत्तर काय? ते बेस वरती आहे. इज दॅट क्लिअर? तर या एजला आपण म्हणतो base edge because it is along the base. ठीक है. In similar way you can name this edge as, या एजचं काय नाव आहे सांगा? टॉप एज. called as top edge. एकदम बेसिक टर्मिनॉलॉजी आहे. And Lateral edge. particular edge, it is called as, correct, it is called as lateral edge. ठीक आहे. तर नॉर्मली तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतोय, तर नॉर्मली काय असतं? कोणताही सॉलिड इन्क्लुडिंग ह्युमन बिंग, बरोबर आहे का, नॉर्मली उंची ही जाडीपेक्षा जास्त असते. इज इट करेक्ट? येस और नो? Yes. Yes. The lateral edges are also called as longer edges. याला लॉंगर एज म्हणायचं कारण काय? कारण याची जी लेंथ आहे ती बेस एज पेक्षा
नॉर्मली जास्त असते. ओके, सो लॅटरल एज इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉंगर एज. ठीक आहे, तर ही सर्व टर्मिनॉलॉजी पीपीटी मध्ये आहे. आता मला काय लिहून द्यायची गरज वाटत नाही, हे फक्त स्नॅपशॉट घेतला तरी चालू शकतोय. Shall we continue? Yes, sir. Okay, so this is square pyramid now. Okay, तर square pyramid मध्ये पुन्हा एकदा, can you tell the names? This is Base age. Base age. base age, correct. ओके, आता याच्यामध्ये टॉप सरफेस नसेल, बरोबर आहे का? तर दिस इज द एपेक्स. Lateral edges. जी एज आहे ती लॅटरल एज आहे, बरोबर आहे, बट इट इज इन्क्लाइंड, सो इट इज कॉल्ड एज स्लांट एज. स्लांट म्हणजे काय? इन्क्लाइंड, किंवा त्याला तुम्ही लॅटरल एज असं पण म्हणू शकता. ही नावं सगळी येणार आहेत टाइप करून, त्यामुळे मी काही इथे वेळ घालवत नाही. सो लॅटरल एज इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लांट एज इन केस ऑफ पिरामिड. पिरामिड मधले लॅटरल एज ही कशी असते? इन्क्लाइंड असते, त्याला म्हणतात स्लांट एज. आणि प्रिझम मधल्या लॅटरल एजला दुसरं नाव काय? लॉंगर एज. लक्षात राहील सर्वांच्या? प्लीज कीप ऑन नोटिंग. एमसीक्यू मध्ये बाळांनो मी तुम्हाला सांगतो, म्हणजे असा जर कुणाचा समज असेल, आर यू लिसनिंग? खूप महत्वाची गोष्ट सांगतोय मी. Yes, sir. एमसीक्यू मध्ये तुमचा जर असा समज असेल की सरांनी वर्ड किंवा पीडीएफ फाईल मध्ये एका चॅप्टरवरती 20 एमसीक्यू दिला तर अजून तयारच होणार नाहीत, अशा चुकीच्या समजुतीमध्ये कृपया राहू नका. ठीक आहे, मी तुम्हाला मागं पण डेमॉन्स्ट्रेशन दिलंय, लाईनचे एमसीक्यू सोडवताना, प्लेनचे एमसीक्यू सोडवताना. ठीक आहे, एका कंसेप्टवर वेगवेगळे एमसीक्यू तयार होऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न पाठ करणं ही पद्धत ठेवू नका. आर यू गेटिंग? कीप अ फोकस ऑन अंडरस्टँडिंग. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे शब्द न शब्द व्यवस्थित ऐका. मेक अ हॅबिट ऑफ नोटिंग द थिंग्स. दिस इज सिलेंडर अँड कोन. टर्मिनॉलॉजी बघा, आता काय मला वाटत नाही काय सांगायची गरज आहे. जर डाऊट असेल तरच विचारा. शॅल वी कंटिन्यू द टर्म्स? Yes, sir. टॉप सरफेस, रेक्टँग्युलर फेस पण म्हणतात त्याला लॅटरलला, कारण लॅटरल सरफेसचा शेप कसा आहे? रेक्टँगल आहे. या सरफेसला नाव काय झालं? लॅटरल सरफेस और रेक्टँग्युलर फेस. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. दिस इज लॉंगर एज और लॅटरल एज. कॉर्नर ऑफ बेस हे काय सांगायची गरज नाही. बेस एज and this is base. Now let us move to pyramid. याचं नाव सांगा. एरो दिसल्यावर तुम्ही नाव सांगताय? Yes, sir. सांगा. Apex. Apex. Okay. Then Slant edge. slant edge or lateral edge? Lateral edge. Base. Base. Okay. Very good. Then Base edge. बेस एज. तर बेस हा सरफेस आहे, लक्षात येतं ना, जो ग्रीन कलरचा दिसतो तो, आणि त्याच्या बॉर्डर्स म्हणजे काय? बेस एज आहे. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. Okay. This is next one, corner of base. ठीक है, let us move. Then next one, Lateral surface. Lateral surface. lateral surface or triangular surface. Okay. फेस असं म्हणतात किंवा सरफेस, दोन्हीचा अर्थ एकच. देन वन मोर टर्म. ओके, आता इथं आधी नाव पहा मग सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, एक टर्म मिसिंग होती. Okay, so in case of cylinder or cone, okay, we'll introduce a new term called as generator. ठीक आहे, आता जनरेटर याचा अर्थ काय बघा. We'll consider the previous example of prism or pyramid. ठीक आहे, तर या ज्या आता टिकमार्क केलेल्या लाईन आहेत, ज्याला तुम्ही काय म्हणता? लॅटरल एज म्हणता, बरोबर आहे ना? प्लीज आन्सर. हे लॅटरल एजेस आहेत का? आहेत. Yes, sir. तर
प्रिझम किंवा पिरामिड मध्ये काय असतं, द नंबर ऑफ लॅटरल एजेस आर फिक्स्ड. बरोबर आहे. Yes. नंबर ऑफ लॅटरल एजेस हा फिक्स्ड असतात आणि ते किती असतात, इक्वल टू नंबर ऑफ कॉर्नर्स ऑफ द बेस. ह्या फिक्स्ड असतात प्रिझम आणि पिरामिड मध्ये. बरोबर आहे. म्हणजे बघा, हा बेसचा कॉर्नर घेतला, तो अपोजिट टॉपच्या कॉर्नरला जोडला, तर ही तुम्हाला काय मिळाली, लॅटरल एज. इज इट करेक्ट? पिरामिड मध्ये Yes. तुम्ही जर हा बेसचा कॉर्नर घेतला आणि तो अपेक्सला जोडला, once again you will get one lateral edge. ठीक आहे. आता हीच मेथड जर तुम्ही सिलेंडर मध्ये यूज करायची प्रयत्न केली, बरं का, जसं प्रिझम किंवा पिरॅमिड मध्ये हे नंबर ऑफ कॉर्नर्स फिक्स्ड होते, तसं जर तुम्ही अलॉंग द सर्कल मूव्ह झाला तर नंबर ऑफ पॉइंट्स ऑन बेस सर्कल हे किती असतात, तो इनफायनाइट. इज इट करेक्ट? Yes, sir. त्यामुळं जर तुम्ही एखादा बेसवरचा पॉइंट घेतला आणि तो करस्पॉन्डिंग पॉइंट ऑन टॉप सरफेस जर जॉईन केला, ठीक आहे, तर ती जी लाईन असते त्याला काय म्हणतात, जनरेटर असं म्हणतात. इज दॅट क्लिअर? तसंच कोन मध्ये जर तुम्ही एखादा पॉइंट बेसवरचा घेतला आणि तो अपेक्सला जॉईन केला, तर त्या जॉईन करणाऱ्या लाईनला काय म्हणतात, जनरेटर. ठीक आहे. मग प्रॅक्टिकली हाऊ मेनी जनरेटर्स विल बी देअर फॉर सिलेंडर और कोन? प्रॅक्टिकली किती जनरेटर असू शकतात? देअर विल बी इनफायनाइट नंबर ऑफ जनरेटर्स. आर यू गेटिंग द थिंग? काय बोलतो लक्षात येते ना? Yes, sir. Yes, sir. तर बघा, जनरेटर म्हणजे काय, लेट मी रिपीट. व्हॉट इज जनरेटर? सिलेंडर मध्ये काय असतं, पॉइंट ऑन बेस टू पॉइंट ऑन टॉप सरफेस यांना जॉईन करणारी लाईन म्हणजे काय आहे, जनरेटर आहे. इन केस ऑफ कोन, लाईन जॉइनिंग पॉइंट ऑन बेस सर्कल टू अपेक्स इज जनरेटर. प्रॅक्टिकली देर विल बी इनफायनाइट नंबर ऑफ जनरेटर. बरोबर आहे. आता इनफायनाइट नंबर ऑफ जनरेटर प्रॅक्टिकल काढणं शक्य आहे का? नाही. म्हणून काय करतात, हे जे बेस सर्कल आहे, it is divided into 8 or 12 parts. समजा तुम्ही ह्या बेस सर्कलचे 8 पार्ट केले. कसे करता येते तो 8 पार्ट? एनी आयडिया? Diameter. एक समजा सर्कल काढलंय आणि याच्या मला 8 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. हाऊ इट इज पॉसिबल? चार डायमीटर्स काढायचे. ओके. डायमीटर काढता वेळी नक्की तुम्ही काय करता सांगा बरं. बरोबर आहे, सांगता ते बरोबर आहे. So in this case, actually you are measuring the angle at the center of the circle. जो किती असला पाहिजे? 360. It will be 360 degree. सर्कलच्या केस मध्ये काय करतात बघा, नॉर्मली the circle is divided into either 8 parts or 12 parts. 360 चा टोटल अँगल जो आहे हा जर तुम्ही 8 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला, सो 1 पार्ट और 1 सेक्टर, सेक्टर हा शब्द माहित असेल सर्कल मधला, इट विल हॅव अँग्युलर मेजरमेंट ऑफ 45 डिग्रीज. इज दॅट क्लिअर? सो Yes, sir. first of all, draw 2 diameters. या दोन मधला अँगल किती हो? 90 डिग्री. बरोबर आहे का? Yes. Yes, sir. And then bisect the angle of 90 degrees. So in this way, you can divide a circle into 8 parts. And the angular measurement of each part will be how much? 45 degrees. 45 degrees.
Okay. Then suppose you wish to divide this circle into 12 parts. What will be the change? 360 degrees divided by how many parts we want? 12. So one part will have angular measurement of how much? 30 degrees. 30 degrees. Okay. 30 पण degrees. जर तुम्हाला 30 डिग्रीचे पार्ट करायचे असतील तर पुन्हा एकदा तोच प्रकार करायला लागेल तुम्हाला. First divide the circle into how many parts? 4 parts. 4 parts. 90 चे 4 भाग करा. लक्षात येते का? पूर्वी काय केलं तर 90 चे 2 भाग केले होते 45-45. आता काय करावं लागेल 90 चे 3 भाग करावे लागतील. येस ऑर नो? हा पहिला पार्ट 30 चा, दूसरा 60 चा आणि राहिलेला पार्ट ऑटोमॅटिक किती होईल? 90. आर यू गेटिंग? Yes. फारसा अवघड नाहीये पण you should know this procedure. So here we have divided the circle into how many parts? 12 parts, 12 in which angular measurement of each part is how much? 30 degrees. ठीक आहे. तर या विषयाची सुरुवात कुठून झाली? तर हे टॉपचं सर्कल आपण किती पार्ट मध्ये डिवाइड केलं? समजा 8 पार्ट मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. तर याचा अर्थ बघा, तुम्ही इथं जर एक पॉइंट घेतला आणि त्याला करस्पॉन्डिंग बेस सर्कलला एक पॉइंट घेतला तर इथे एक जनरेटर तुम्ही कन्सिडर करू शकता. आर यू गेटिंग? सो आउट ऑफ इनफायनाइट नंबर ऑफ जनरेटर्स तुम्ही किती जनरेटर विचारात घेणार आहे? फक्त 8. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. वन मोर थिंग. आता इथं इमॅजिनरी हा शब्द वापरलाय, बरोबर आहे का? कारण जसं तुम्ही प्रिझम किंवा पिरामिड मध्ये या लॅटरल एजेस डिस्टिंक्ट एज एक वेगळं आयडेंटिटी म्हणून दाखवू शकता, तसं तुम्हाला या सिलेंडरच्या लॅटरल सरफेस वरती असं सेपरेट जनरेटर दिसेल का? नाही. तुम्हाला काय दिसणार आहे? फक्त कर्व्ड सरफेस दिसणार आहे. आर यू गेटिंग? त्यामुळे हे जे जनरेटर आहेत, बरोबर का, हे आपण अज्युम केलेले आहेत. आउट ऑफ इनफायनाइट नंबर ऑफ जनरेटर्स वी आर कन्सिडरिंग 8 जनरेटर. त्यामुळे सिलेंडरचा जो कर्व्ड सरफेस आहे त्याच्यावरती असे जनरेटर आपल्याला सेपरेट दिसत नाही. ते आपण इमॅजिन करतोय. आर यू गेटिंग? येस ऑर नो? ओके. सिलेंडर आणि कोणचे जनरेटर हा कन्सेप्ट क्लिअर आहे का? Yes, sir. Okay, so write down the definition of generator. याच्यावरती MCQ कदाचित येऊ शकतो. इथं बॅकग्राऊंड चांगलं आहे त्यामुळे इथं काय टाइप करायला हरकत नाही. ओके. नोट डाऊन करा. जनरेटर in case of a cylinder, it is an imaginary line joining a point on base circle to the corresponding point on the top circle. Okay. Generator in case of a cone, it is an imaginary line joining. सांगू शकता डेफिनेशन? joining
a point on base circle to corresponding point. no, we are discussing cone. Apex. It will be apex. Cylinder मध्ये corresponding top circle होते कोणते सर ना. Cone मध्ये काय असणार आहे? Apex. So this is about the generator. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच टर्म राहिलेले आहे सॉलिड मध्ये दाखवायची. Will tell सॉलिडची सर्व टर्मिनॉलॉजी आपण पाहिली, but still we have not discussed the one term. जी मी सांगितली नाही. Let me clear. It will be based on your general knowledge. Sphere. Sphere. नाही, या सॉलिड मध्ये एक टर्म सांगायचे राहिलेले जी मी तुम्हाला सांगितलं नाही पण तुम्हाला माहिती आहे. Which is that term? Shapes of base surface. जसं एजेस किंवा सरफेसेस असं तुम्ही याचे एंटिटीज किंवा पार्ट्स पाहिले ना, तशी एक टर्म सांगायची राहिलेली आहे. Top. नाही. Let us give 1 minute. ओके. या सर्व सॉलिड मध्ये एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला माहिती आहे पण मी सांगितली नाही. Who will tell that? Number of lateral surfaces. लॅटरल सरफेस ही टर्म झालेली आता. त्याच्यामधल्या ठीक आहे नंबर वगैरे ह्या गोष्टी ऍडिशनल आहेत. एक टर्मच अशी आहे जी तुम्हाला माहिती पण मी सांगितली नाही. विच इज दॅट? Solid angle. Or एनिथिंग एल्स? याच्याशिवाय काय? नाही. खूप सोपी टर्म आहे. Width. three-dimensional solid. I have drawn it right now. रेड कलर मध्ये आता काय तर मी ड्रॉ केलं, बरोबर आहे? What is that? Height. Long. हे काय ड्रॉ केलंय? आता तर सांगा. Axis. It is nothing but axis of the solid. ठीक है. So in case of prism and cylinder, can you define the axis in case of prism and cylinder? How we can define the axis? Line which passes from center of upper circle to base of base circle. Okay. We have to add something in it. Axis, is it real or is it imaginary? Imaginary. Imaginary. Axis ही real line आहे का imaginary आहे? Imaginary. Imaginary आहे, बरोबर आहे की नाही? कारण आपण काय म्हणतो, आता हा जो आहे आपला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे, बरोबर आहे ना? बायोलॉजी मध्ये वगैरे शिकवलं असेल की काय, बरोबर नाही? बायोलॉजी आपला दुश्मन आहे, बरोबर आहे ना? आपण इंजिनियर आहेत. येस ऑर नो? बायोलॉजी आवडत नाही म्हणूनच इकडे आलाय ना? तर असं काय नाही. हॅलो, जाऊ दे सर, 12वीतला विषय काढू नका म्हणून त्रास होतो डोक्याला का नाही? ठीक आहे, 12वीतला नाही, इथला विषय काढूया. सो फॉर ह्युमन बॉडी वी से दॅट दिस इज ऍक्सिस. तर हा इमॅजिनरी आहे, बरोबर आहे ना? कारण इथून जर ऍट ऍक्च्युअल आपल्याला कट घेतला तर ऍक्सिस दिसणार नाही. इज दॅट क्लिअर? सो ऍक्सिस इज एन imaginary line. Okay. In case of prism or cylinder, we can define the axis. It is an imaginary line
which joins center of the base to center of the top surface. सोपी definition आहे. How we can define the axis? It is an imaginary line which joins center of the base to center of the top surface. This is the definition of axis. And in case of pyramid or cone, axis can be defined as it is an imaginary line which joins apex to center of the base. This is the definition of axis. So here we complete all the terminology related to solid. त्यानंतर इथे axis असेल, base, apex वगैरे हे सगळं definition झाल्या. Okay. Then one more term. Okay, MCQ point of view काय झालं? Okay, can someone tell it is the part of which solid? कोणत्या सॉलिडचा हा पार्ट आहे? Cone. इट इज पार्ट ऑफ द कोन. ठीक आहे, तर इथं जो पार्ट दाखवलेला आहे याच्यामध्ये काय केलं बघा. ऍक्च्युली सेक्शन ऑफ सॉलिड हा आपला लास्ट चॅप्टर आहे ऑर्थोग्राफिक नंतर. या सॉलिड आपण कट करून आतमध्ये काय दिसतं हे इमॅजिन करू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा हा कोन जो आहे त्याला ह्या एका प्लेननी कट केला असं इमॅजिन करा. आणि जो अप्पर पार्ट आहे तो काय केलाय, रिमूव्ह केलाय. ठीक आहे, म्हणजे बघा पुन्हा एकदा सांगतो समजलं नसेल तर व्यवस्थित. कोणत्याही सॉलिडला तुम्ही अशा पद्धतीने कट केलं असं इमॅजिन करा. ठीक आहे, आणि कट केल्यानंतर रिमूव्ह कोणता पार्ट केलाय? कोणता पार्ट रिमूव्ह केलाय? अप्पर पार्ट. हा रिमूव्ह केला. ठीक आहे, रिमेनिंग पार्ट जो आहे, ठीक आहे, इट इज कॉल्ड एज फ्रस्टम ऑफ द सॉलिड. याचं नाव काय? जो बेसचा रिमेनिंग पार्ट आहे. बघा पुन्हा एकदा कोणत्याही सॉलिडला तुम्ही कट करा, ठीक आहे, त्याचे दोन पार्ट होतात. आणि अप्पर पार्ट जर रिमूव्ह केला, ठीक आहे, किंवा ज्या पार्ट मध्ये बेस रिमेनिंग आहे त्याला म्हणतात फ्रस्टम ऑफ द सॉलिड. तर नॉर्मली पॉप्युलर फ्रस्टम कसे आहेत, ज्याच्यामध्ये जे कटिंग प्लेन आहे ते बेसला पॅरल असतं नॉर्मल फ्रस्टम मध्ये. बट इट इज नॉट कंपल्सरी. तुम्ही असा इन्क्लाइन कट पण घेऊ शकता. इज दॅट क्लिअर? Yes, sir. तर इथं जे सेक्शन किंवा कट घेतलेले आहे त्याच्यामध्ये कटिंग प्लेन हे बेसला पॅरलल नाही. इज दॅट क्लिअर? हे कोणते कोणते सॉलिडचे फ्रस्टम आहेत सांगू शकताय? पिरामिड. पहिला फ्रस्टम कोणचा तुम्ही सांगितलं, बरोबर आहे का? Cylinder. पहिला फ्रस्टम आहे कोनचा, बरोबर आहे. दुसरा आहे सिलेंडरचा फ्रस्टम आहे. आणि तिसरा फ्रस्टम कोणाचा आहे? Pyramid. विच पिरामिड? Square pyramid. Pyramid. Okay. So this is nothing but imagination. लक्षात येते? Imagination, do remember, it is God gifted. I'll tell you. ठीक आहे, इथं बघा तुम्हाला तीनच कॉर्नर दिसत आहेत. 1 2 3, बरोबर आहे ना? तरी पण तुम्ही या पिरामिडला काय नाव दिलंय? Square. Pyramid. Is that clear? It indicates that you are having good inbuilt imagination. Okay. I must say, I must accept. Okay. इमॅजिनेशन हे एका लिमिट पर्यंत इम्प्रूव्ह होऊ शकतं, पण ते गॉड गिफ्टेड असतं, इनबिल्ट असतं, बरोबर आहे का? आम्ही आता बरेच वर्ष शिकवलं म्हणून आमचं इमॅजिनेशन डेव्हलप झालेलं आहे. पण दरवर्षी मी तुम्हाला सांगतो कमीत कमी, ठीक आहे, 2-3 स्टुडंट असे असतात ज्यांचं इमॅजिनेशन हे शिक्षकापेक्षा बेटर असतं. ठीक आहे, या गोष्टी ऑफलाईन मोड मध्ये लक्षात येतात, बरोबर आहे. आणि त्यांना आम्ही म्हणजे खरोखर अप्रिशिएट करतो, कारण
दे आर गॉड गिफ्टेड. त्यांचं इमॅजिनेशन हे शिक्षकांपेक्षा बेटर असतं. टू बिगिन विथ, सुरुवात करतानाच ते बेटर असतात. अनफॉर्च्युनेटली या वर्षी ते आपल्याला जज करता येणार नाही. ठीक आहे, डझंट मॅटर, बट बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. प्रत्येकाला काही ना काही चांगला गुण मिळालेला असतो. आता बघा, या फ्रस्टमची स्पेशालिटी काय हो आता जो आला त्याची, तर कट कसा घेतलेला आहे, पॅरलल टू बेस. Parallel to base. फ्रस्टम ऑफ कोन अँड पिरॅमिड, त्याच्यामुळे टॉप आणि बेस सरफेस हे पॅरलल आलेले आहेत. Now the next thing we want to discuss. Okay, it will require more time. किती वेळ राहिलाय? 15 मिनिट. 15 मिनिट. ठीक आहे, तर हे सर्व गोष्टी डेमॉन्स्ट्रेशन करायचे असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्यासाठी सॉलिडचे ऑब्जेक्ट्स लागतात. ठीक आहे, तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत वी कॅन डिस्कस ओनली व्हेन द सॉलिड ऑब्जेक्ट्स आर अवेलेबल विथ मी. ठीक आहे, तर ते कुठेतरी एका लॅब मध्ये असतील, अर्थातच धुळखात पडलेले असतील, त्यांना कोणीच वाले नाहीये गेल्या वर्षभर, बरोबर आहे का? तर ते मी सर्च करतो, क्लीन करतो आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पाहतो. मीन व्हाईल वी कॅन युटिलाइज आवर टाइम. वी कॅन डिस्कस द MCQs. MCQ डिस्कस करायचे? Yes, sir. Yes, sir. Okay, whether MCQs are visible now? Yes, sir. Okay, we'll start from 41. 41 कसं काय हो? तर लाईनचे 20 MCQ आठवतं ना, प्लेनचे 20 MCQ 40. या 40 मधले 30 ISC ला असतील. डू यू लाईक ग्राफिक्स नाव? Yes, sir. यू मस्ट. आणि त्याच्यामध्ये MCQ जास्त तयारच होत नाही, तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय. बट स्टील वी शुड बी अलर्ट. फर्स्ट सेमेस्टरचा अनुभव जर लक्षात घेतला, बरोबर आहे का, कुणाचं डोकं कधी बिघडेल सांगता येत नाही. येस ऑर नो? Yes, sir. त्यामुळे आपण सावध राहूया, कारण आपण जो विचार आहे तो सामान्य व्यक्तीप्रमाणे करतो, बरोबर आहे की नाही. पण काही असामान्य म्हणा किंवा अजून काय, जे सामान्यांपेक्षा वेगळे आहेत, एक तर एक्स्ट्राऑर्डिनरी असतात, बरोबर आहे का, किंवा बॉर्न केस असतात. लेट अस सी या सेमेस्टरला कोण भेटतं आपल्याला. ओके, फर्स्ट वन 41. The following are polyhedron except Cylinder. 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 what is the right answer? Cylinder. Very good. Okay, the following are the solids of revolution except Prism. Prism. perfect. त्यानंतरचा ऑप्शन डी दिसत नाही ना, थोडस स्क्रोल करतो. 43 and 44. Frustum of solid. Frustum. If a solid is cut by a cutting plane parallel to base, जे कंपल्सरी नाही, मगाशीच आपण पाहिलं, parallel to base of the solid and top part is removed, the remaining part is called as Frustum of solid. frustum of solid. ठीक आहे, कधी कधी याला ट्रंकेटेड असं पण म्हणतात. म्हणजे ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की ठीक आहे, असं जेव्हा तुम्ही इन्क्लाइंड कट घेता, इट इज कॉल्ड एज ट्रंकेटेड सॉलिड. इज दॅट क्लिअर? आणि ज्यावेळी बेसला कटिंग प्लेन असं पॅरलल असतं, आर यू गेटिंग, त्यावेळी त्याला म्हणतात फ्रस्टम. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. तर ट्रंकेटेड म्हणजे कसं आहे, वेडावाकडा कट, आणि फ्रस्टम म्हणजे पॅरलल टू बेस. Next, a right regular hexagonal prism is resting on HP on its base. ठीक आहे, सध्या नको हा, कारण सेपरेट आपल्याला याचं प्रोजेक्शन पाहावं लागेल. ओके, 45. It is very interesting. Which of the position is not possible for a right solid? Right म्हणजे काय? आम्हाला म्हणा कर्नाटक गाडीचे कंडक्टर फक्त राईट म्हणतात, एवढंच माहितीये का नाही. गाडी चालू करताना ऐकलंय का कधी? तर राईट म्हणजे काय? Yes, sir.
तर राईट सॉलिड याचा अर्थ असा आहे की बेस अँड ऍक्सिस they are perpendicular to each other. Such type of solids are called as right solid. Right म्हणजे काय? 90 degrees or perpendicular. Okay. Now read the question. हे पण नोट करून घ्या बाळांनो, meaning of right solid. आणि MCQ कशावरती पण तयार होऊ शकतात कन्सेप्ट वरती. Right solid means a solid in which the base and the axis are perpendicular to each other. D option, sir. Axis perpendicular to both VP and HP. Which of the following position is not possible for right solid? Axis perpendicular to HP parallel to VP. ठीक आहे, आता सॉलिड विसरून जाऊ, फक्त लाईन हा कन्सेप्ट विचारत घ्या. ठीक आहे. ऍक्सिस म्हणजे बेसिकली काय हो? एक इमॅजिनरी लाईन आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes. तर ऍक्सिसच्या ठिकाणी लाईन हा शब्द वाचा and tell me which is not possible. B option. Perpendicular to HP parallel to VP. Is it possible? Possible है. Yes. Yes. Axis parallel to HP and perpendicular to VP. Possible Yes. है. Axis parallel to both HP and VP. Is it possible? Of course, yes. Yes. But axis parallel to both HP and VP, it is not possible. एक अशी Perpendicular. लाईन असू शकते का जी दोघांना परपेंडिक्युलर आहे, HP आणि VP ला? अशा No. प्रकारचं प्लेन पॉसिबल आहे, लक्षात येते ना? अशा Yes, प्रकारची लाईन पॉसिबल नाही. डू यू रिमेंबर दॅट? Yes. Yes, sir. Plane perpendicular to HP and VP is possible, but line perpendicular to HP and VP is not possible. So answer is D. Okay, हे प्रोजेक्शन मध्ये झालं 46. Okay, 47 बघा. A tetrahedron has 4 equal Triangle. Triangular. tetrahedron has 4 equal Triangular. triangular faces. Okay. The lateral faces of a prism are Rectangle. Rectangular. prism चे कसे असतात? Rectangular. Rectangular. Then 49. त्याच्या आधीची टिक मार्क रिमूव्ह करू दे मला. Just wait. Okay. Now read 40. किती झालं? 40? 49. 49. 49. An imaginary line joining center of base to center of top surface of a prism is Axis. 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 Imaginary म्हणजे axis. Okay. Which of the following has all the sides of equal length? Cube. Cube. It is cube. Okay. Now you will be surprised to know this was the last MCQ of this chapter. आणि इथून पुढचे जे MCQ आहेत ते कशाचे येतो? ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त 3 MCQ मिस झाले ना आपले. येस और नो? Yes. दोन झाले MCQ सर. आपण कधी डिस्कस करू शकतो? जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही प्रोजेक्शन काढता सॉलिडचे. त्याचा बेस HP मध्ये ठेवला तर तो कसा दिसेल, त्याचा बेस असा VP मध्ये ठेवला तर कसा दिसेल, ऍक्सिस अँगल HP शी घेतल्यावर तो कसा दिसेल, ऍक्सिस अँगल VP शी घेतल्यावर तो कसा दिसेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकायच्या आहेत. इज दॅट क्लिअर? तर हे जे बेसिक टर्मिनॉलॉजी होती याच्यावरती मे बी यू कॅन हॅव 70% ऑफ द MCQs. ठीक आहे. राहिले जे 30-40% MCQs ह्या चॅप्टर वरती पॉसिबल आहेत ते आपल्याला कधी समजतील? when we learn projections of solids. Okay. So I think 5 or 6 minutes are remaining. आतापर्यंत जे काय डिस्कस केलं त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचार, कारण आपण आता प्रोजेक्शन सध्या चालू करू शकत नाही.